शिवाजीराव आढळराव पाटलांचा 26 तारखेला राष्ट्रवादीत पक्षप्रवेश आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षप्रवेश करणार आहेत। राष्ट्रवादीत प्रवेशाला शिंदेंचा मात्र ग्रीन सिग्नल मिळालेला आहे अशी आढळराव पाटील यांची माहिती आहे। शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी लढत रंगणार आहे, जी लढत 5 वर्षापूर्वी देखील या ठिकाणी शिरूर मतदारसंघात पाहायला मिळाली होती। 2019च्या लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशीच लढत या ठिकाणी पाहायला मिळाली। अतुल बेनके, आमदार चेतनजी तुपे, माझे ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ आमदार दिलीपराव मोहिते आणि काही पदाधिकाऱ्यांची आमची त्या ठिकाणी बैठक झाली आणि 26 तारखेला संध्याकाळी फार मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे। आताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे माझा पक्षप्रवेश 26 तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये होणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश 26 तारखेला मंगळवारी संध्याकाळी होणार आहे। एकनाथ शिंदे यांच्याशी तुमचं बोलणं झालं का? होय, एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं। शिंदे साहेब आणि अजितदादा दोघांशी बोलणं झालं। दोघांचं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं। त्यामुळं 26 तारखेला प्रवेशाला मला त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे। तर शिरूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या वेळा जिंकलेली होती, ती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मिळालेली आहे। त्यामुळे आढळराव पाटलांनी 3-4 वेळा तिथं निवडणुका लढवलेल्या होत्या, ते राष्ट्रवादीचेच होते। किंबहुना ते दिलीप वळसे पाटलांचे अतिशय चांगले मित्र होते। भीमाशंकर सहकारी कारखान्याचे पहिले चेअरमन होते। त्यामुळं त्यांचा असलेला संपर्क असेल किंवा पूर्वीची असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाळ असेल, त्यामुळे कदाचित त्यांनी येण्याचा निर्णय घेतला असेल, तो स्वागतार्ह आहे। मी त्याचं स्वागत करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।